आता अजून चहापत्ती घ्यायची आम्हाला. चहापत्ती घेऊ आणि मग घरी जाऊ आम्ही. सोसायटी घेते बघ. सो बिस्किट्स काय घ्यायचे मारी हो 80 आणि हा 64 पडतील ना बिस्किटचे पुढे. नीट ठेव, काहीच नको आहे सगळं. चल फटाफट, बंद होने का टाइम हो गया. कब से अनाउंसमेंट चालू है कि बंद हो रहा है. हे गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. सो कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. आणि मी आता जस्ट उठली आहे, ऑफिसला जायचं आहे मला. सो काल आम्ही लेट नाईट आलो डिनर करून. सो आज मला उठायची बिलकुल पण इच्छा होत नव्हती, पण तरी पण मला उठावं लागलं आणि मी उठली आता. सो आता 8:30 वाजून गेले आहेत आणि आत्ता म्हणजे झाले 10 मिनटं अगोदरच मोठी आहे. सो 8:30 वाजून गेले आहेत आता. आणि आय एम हॅविंग माय लिक्विड वॉटर. असं गरम पाणी पिते मी आता. हे बघा, येस. सो आता गरम पाणी पिऊन मी फटाफट रेडी व्हायला जाणार आहे ऑफिसला जाण्यासाठी, कारण की मला लेट पण होईल मला. सो फटाफट निघते मी ऑफिसला जाण्यासाठी आणि मग मी तुम्हाला भेटते. बाय गाईज. मी आता आलेली आंघोळ घेऊन आणि तुम्ही बघू शकता की मी हेअर वॉश पण केले. सो मला थोडा लेट झाला आहे आंघोळ घ्यायला आता. मी फटाफट चहा घेते. मम्मीने मला चहा दिली येते. सो मी आता फटाफट चहा घेते आणि मग ऑफिसला जायला निघते. आणि आज मी हाफ डे घेऊन बाहेर जाणार आहे, मला थोडं काम आहे. सो माझा जो मोठा भाऊ आहे आणि माझी बहिणी ते पण येणार आहेत, म्हणजे ते ऑलरेडी इथे जाणार आहेत पहिले आणि त्याच्यानंतर मी जाणार आहे हाफ डे घेण्यासाठी. सो थोडं काम आहे आणि तिकडून आम्ही बघू घरी. सो मी आता फटाफट चहा घेते आणि मग ऑफिसला जाणार आणि नंतर तुमच्याशी बोलते. बाय. तर गाईज, मी आता निघाली आहे ऑफिसमधून हाफ डे घेऊन आणि मी चालली आहे थोडं बाहेर. माझं काम आहे, थोडी मीटिंग आहे. सो आता मी तिथे चालली आणि तिथे माझा भाऊ पण भेटणार आहे मला. सो चला तर गाईज, मी इकडे पोचलेली आहे आणि मला ऑफिसमध्ये टिफिन खायला टाईम नाही भेटला. सो मी इथे खाते आहे आणि आता झाला आहे संध्याकाळचा टाईम. सो संध्याकाळी माझ्या भावानी खाली जाऊन सगळ्यांसाठी समोसा पाव आणलेला आहे नाश्त्यासाठी. सो आता आम्ही हे इथे खाऊन घेतो फटाफट. हां, चलो. सो गाईज, आमचं काम झालेलं आहे इथून आणि आता आम्ही निघतोय घरी जायला. सो आता वाजले आहेत काहीतरी 8:30 पावणे 9 झालेले आहेत. आता फटाफट आम्ही निघतोय घरी जायला. गाईज, मी आता आली आहे स्टार बाजारला. आमची मीटिंग झाली, आता 9:30 वाजले. 9:30 वाजता मी पोचले स्टार बाजारला आणि इथे मम्मी आणि माझा भाऊ आला आहे. सो मी पण यांना भेटायला आली आहे इकडे आता. आणि आता मी खूप थकली ॲक्च्युली. सो आम्ही फटाफट घेऊ आणि मग घरी जाऊ आणि मग मी तुमच्याशी बोलू. हे बघा, मम्मी सामान घेते. एवढं सगळं ऑलरेडी त्यांनी घेतलं आहे आणि आता अजून घ्यायचं आहे थोडंफार. फटाफट घेऊ आणि मग घरी जाऊ आम्ही आणि मग तुमच्याशी बोलू. बाय. गाईज बघा, मम्मीने काय काय घेतलं आहे. पूर्ण ट्रॉली भरली आणि मम्मी ऑलवेज असंच करते, सगळं ट्रॉली भरून घेते. आता मम्मी इकडे पिकल्स घेते, लोणचे. कोल्हापुरी ठेचा आहे घेऊ. हे घे, पण कोल्हापुरी ठेचा आहे ना आपल्याकडे ऑलरेडी संपला. गाईज, तुम्ही प्राइजेस पण बघू शकता इकडे पिकलचे काय प्राइजेस आहेत ते. आणि याचा डिटेलमध्ये मी ब्लॉग घेऊन येईन तुमच्यासाठी आणि गाईज इकडे बघा, ह्याला कंटाळा आलेला आहे कारण की हा कधीपासून ट्रॉली घेऊन फिरवतो इकडे तिकडे. सो ह्याला खूप कंटाळा आला आहे. रोज मी आणि मम्मी येते एव्हरी टाईम, पण आज हा आला आहे सोबत. अँड तुम्ही बघू शकता की ह्याला बोर झाला. मॅगी घेते आता आहे ना, एक मॅगी ती 30 तारखेपर्यंत आहे, ती खाऊन टाकतात. आणखी एक पाकिट घे. कशाला? आधी 30 संपूया ना, मग ती परत येते. मग चणे घेते आता मम्मी इकडे. चण्याने
शेंगदाणेचं इथे नाही. हां, बाय 1 गेट 1 फ्री आहे. रोस्टेड पीनट्स बाय 1 गेट 1 फ्री आहे 240चं. हा मग हे घेत आहे ना, तुला कमी करेल ना किंमत. घे, नाही बंद कर ते लाईन लागते. चलो चलो फटाफट खाली बंद होणे आहे. नको हेच घे चल. गाईज मी खूप टायर्ड झाली आणि मम्मी अजून शॉपिंग करते आहे. चल ना आता. चला. एकतर माझ्याकडे बॅग आहे एवढी वजन, त्यामध्ये लॅपटॉप वगैरे आणि माझे शोल्डर दुखायला लागले त्याच्यात. कुठे बघितलंस तू चहापत्ती तिकडे ना? हा तिकडे येतो बोलला, इथून ये. आता अजून चहापत्ती घ्यायची आम्हाला. चहापत्ती घेऊ आणि मग घरी जाऊ आम्ही. चहापत्ती तिथे. हे बाई इथे चहापत्ती. हे बाई सोसायटी 250 ग्राम आहे ही, अर्धा किलोची. 134 145ची. बिस्किट्स काय घ्यायचे मारी 114. हो 80 आणि हा 64. काय माहिती आम्हाला माहिती. चलो पडतील ना बिस्किटच्या पुढे, नीट ठेव. बॅग मिळतात ना. बॅग आणलेत मम्मीने. हे पण आता इथं कुरकुरे वगैरे हवं काय बघण्याचं काहीच नको आहे सगळं. चल येतं झालं बदल. चल फटाफट, बंद होने का टाइम हो गया. कब से अनाउंसमेंट चालू है कि बंद हो रहा है. आणि गाईज आज स्टार मार्केटला एवढी रश नाही आहे, कारण की आज सॅटर्डे आहे तरी पण एवढी रश नाही आहे. माहीत नाही का, नाही तर आम्ही युजली येतो तेव्हा सॅटर्डे संडेला तर एवढी गर्दी असते आणि ॲक्च्युली मधल्या दिवशी पण खूप गर्दी असते, पण आज माहीत नाही एवढी गर्दी का नाही आहे. सो चांगलंच आहे आपल्यासाठी, गर्दी नाही आहे ते. फटाफट बिलिंग करून आता घरी जाऊया. कुठे जायला सांगितलं? हे बघा आमची पूर्ण ट्रॉली भरलेली आहे. हे तर नॉर्मल आहे एक ट्रॉली, युजली आम्ही 2-2 ट्रॉल्या भरून घेतो. सो हे मला थोडं कमीच वाटतंय. काय घ्यायचं आता? आता मम्मीला डब्बे वगैरे बघायचे आहेत यार. प्लास्टिक डब्बे. हो नाही बघा गाईज, आपण आमची शॉपिंग झाली आहे आणि आम्ही आता घेऊन चाललोय सामान. आणि मम्मी पकड ना, पकडतेस ना? बघितलं किती ट्रॉली भरलेली आणि इकडे काम पण चालू आहे, त्याच्यामुळे आम्हाला ट्रॉली घेऊन आता जायचंय पुढे तिकडे ऑटो पकडायला. आणि गाईज मला स्टार बाजारबद्दल तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची, मी ती नंतर तुमच्याशी शेअर करेन. ओके, एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, नंतर शेअर करेन. आता हे जस्ट आलेली आहे स्टार बाजारवरून आणि मी खूप टायर्ड झालेली. ॲक्च्युली मी सकाळपासून बाहेर होती, ऑफिसवरून हाफ डे घेऊन निघाली, मग तिकडे गेली, असं काम होतं तिथे, मग तिथून स्टार बाजारला आणि आत्ता जस्ट घरी आली आहे. म्हणजे झाले आता मला 10 मिनटं घरी येऊन. सो आता 11 वाजायला आले और वाजले पण असतील घरी. सो मी खूप टायर्ड झाली आणि मला खूप एकदम कसं तरी वाटत होतं. मी आधी फ्रेश होऊन घेतलं आणि या मला तुमच्यासोबत स्टार बाजारबद्दल एक गोष्ट शेअर करायची होती, ती म्हणजे की आता मी गेले होती स्टार बाजारला, तर त्या लोकांनी मला ओके सो आता मी स्टार बाजारला गेली होती. सो तिकडे एक पर्सन आला आणि मला म्हणजे त्यांचा सुपरवायझर होता, तो मला म्हणाला की इकडे शूट करणं अलाव नाही. सो गाईज ही जी क्लिप आहे तुम्ही नीट बघून घ्या, यामध्ये ते मला सांगतायत की व्हिडिओ अलाव नाही आहे. नाही सो मी म्हणाले की का अलाव नाही आहे, म्हणजे ह्याच्या आधी मी शूट केलं, मला तर कोणी असं बोललं नाही की अलाव नाही आहे. सो ही साईड की इथे शूट करणं अलाव नाही आहे, मॅनेजरने तसं सांगितलं, ज्यामुळे मी शूट नाही करू शकत आणि त्याने मला थोडेफार जे व्हिडिओज होते ते डिलीट करायला लावले. सो मी जाऊन त्यांच्या मॅनेजरला विचारलं, तो मला बोलला की मॅनेजरची परमिशन घ्यावी लागेल. सो मी गेली मॅनेजरकडे, मॅनेजरला विचारलं की इथे शूट करणं अलाव नाही आहे का, परमिशन वगैरे घ्यावी लागते. तर तो पण मला म्हणाला की हां अलाव नाही इकडे शूट करणं. सो मी म्हणाली मग परमिशन घ्यायची आहे मला, तर कुठे घ्यावी लागेल? तर ते मला म्हणाले की वडाळ्याला त्यांचं एक हेड ऑफिस आहे, तर तिकडे जाऊन तुम्हाला परमिशन घ्यावी लागेल. सो
आता म्हणजे सिरियसली म्हणजे थोडंफार शूट करण्यासाठी तिकडे वडाळ्याला जाऊन परमिशन कोण घेईल. आणि सेकंड थिंग की एवढ्या जणांनी स्टार बाजारचे व्हिडिओज टाकलेत यूट्यूबवरती. सो म्हणजे सगळ्यांनी काय परमिशन घेऊनच टाकले का व्हिडिओज, आय डोंट नो, मे बी त्यांची पॉलिसी असेल पण मला थोडीशी डिसअपॉइंटमेंट झाली याबद्दल स्टार बाजारचे, ते मी शूट नाही करू शकत त्याबद्दल. सो बस हेच मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. एनिवेज पण हा माझा छोटासा ब्लॉग होता. आय होप तुम्हाला आवडला असेल, आणि जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. हां, आणि तुम्ही मला सांगू पण शकता की तुम्हाला माझ्या ब्लॉगमधल्या कुठल्या गोष्टी आवडल्या, कुठल्या गोष्टी नाही आवडल्या, हे तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगू शकता. सो या बस मी आता जेवेन थोड्या वेळात आणि मग झोपेन, कारण मी खूप टायर्ड झाली आहे, खूप थकली आहे. सो भेटते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय गाईज.